सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव येथील कातकडे पेट्रोल पंप नजीक एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। हा अपघात इतका भीषण होता की यात अनेक प्रवासी जखमी झाले असून एसटी बसचं मोठं नुकसान झालं आहे। ही बस शिर्डी ते छत्रपती संभाजीनगरकडे आज रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन चालली असता कोपरगाव जवळ असलेल्या कातकडे पेट्रोल पंपासमोर कंटेनरला मागून जोराची धडक दिल्यानं यात बसमधील चालकासह 6 ते 7 प्रवासी जखमी झाले असून त्यांना एसजेएस येथे उपचारासाठी हलविण्यात आले। अपघात होताच कंटेनर चालक हा फरार झाला असून सदर अपघात हा ओव्हरटेकच्या नादात झाला असल्याचं समजतंय। याबाबत अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत। आले का तू? मदत कार्य करू आज कोपरगाव शहरामध्ये नगर मनमाड हायवे जो आहे त्याचं काम अतिशय संथ गतीने चालू आहे। कासवाच्या चालीपेक्षाही कमी वेगामध्ये काम चालू असल्या कारणाने आज कोपरगाव येथील मूकबधीर विद्यालय कातकडे पेट्रोल पंप या समोर अतिशय भीषण असा बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे। हा ॲक्सिडेंट या प्रकारे झालेला आहे की इथं रस्ता संपलेला आहे। कंटेनरवाला म्हणजे माहिती सांगितल्याप्रमाणे कंटेनरवाला पुढे होता आणि त्यांनी ब्रेक दाबून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता पाठीमागून भर वेगामध्ये येणाऱ्या बसचा ॲक्सिडेंट होऊन 6 ते 7 लोक गंभीर प्रमाणे ॲक्सिडेंट झालेला असून त्यांना आम्ही उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलेलं आहे। या रस्त्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे। आम्ही देखील अनेक वेळा या रस्त्यासाठी आंदोलने केलेले, अनेक लोकांचं परपंच उद्ध्वस्त झालेले, काही मृत्युमुखी पडलेले, काहींना अपंगत्व आलेलं आहे, परंतु या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे। या रस्त्यामध्ये काय मलिदा भेटतो हे त्यांनाच माहिती, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावा याकरता यमराजाच्या रूपात येऊन इथे आंदोलन केलेलं असताना देखील अजून या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे। अनेक वर्षापासून हे काम चालू झालेलं आहे। या कामाची गती जर वाढली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय तीव्र स्वरूपात इथे आंदोलन करील, याची सर्वांनी नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।